थंडीच्या दिवसात मस्त काहीतरी गरमागरम वाफाळतं आणि पौष्टिक प्यायचं असेल तर सूपचे हे प्रकार नक्की करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर सूपमध्ये पहिलं सूप जे दाखवणार आहे ते मी शेवग्याचं सूप. तुम्हाला माहितीच आहे की शेवग्यामध्ये लोह, कॅल्शियम, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर असतात, ज्याच्यामुळं रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हाडं आणि जॉईंट्सच्या आरोग्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. शेवग्याचे याप्रमाणे काप करून घेतले. थोडीशी मुगाची डाळ स्वच्छ धुवून याच्यामध्ये हळद घातली. शेवग्याचे काप घालायचे आणि कुकरला हे दोन्ही शिजवून घ्यायचं. मुगाची डाळ घातल्यामुळं सूप जे ते अजून पौष्टिक होणार आहे. शिवाय सूपला छान दाटसरपणाही येतो. मिक्सरवर याची अशी प्युरी करून घ्यायची आणि मग जाड चाळणीनं याला गाळून घेतलं. थोड्याशा साजूक तुपावर हिंग घालून त्याची खमंग अशी फोडणी याला द्यायची. गरजेनुसार पाणी वाढवलं आणि चवीनुसार मीठ घातलं. आता एक उकळी आली की छान वाफाळतं असं शेवग्याचं पौष्टिक सूप जे आहे ते आपलं तयार झालं. बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातली की आणखी छान असा स्वाद येतो. गरमागरम असं शेवग्याचं सूप थंडीमध्ये नक्कीच करून प्या.